शरीर आणि मनाचं आरोग्य जपणारा कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य. नमस्कार रसिक श्रोते हो. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी वैष्णवी मनपूर्वक स्वागत करते. रसिक हो, आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आपल्याला वेळ मिळतो तो फक्त आपल्या रुटीन वर्कसाठी. शरीराची काळजी घेताना आपण अनेक वेळा दुर्लक्ष करतो. अशा वेळी शास्त्रशुद्ध शारीरिक उपचार आणि योग ही दोन्ही साधनं आपल्याला पुन्हा सशक्त आणि निरोगी जीवनाकडे नेऊ शकतात. आजच्या आपल्या कार्यक्रमात शरीर आणि मन दोघांचं स्वास्थ्य एकत्र सांभाळण्याचं कार्य करणाऱ्या कुशल फिजिओथेरपिस्ट आणि अष्टांग योग प्रशिक्षिका डॉक्टर प्रियांका हळदणकर आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत. मॅडम, आकाशवाणी रत्नागिरीच्या परिवारातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. श्रोते हो, शरीरातील वेदना, तणाव आणि विविध व्याधींवर उपचार करताना फिजिओथेरपी आणि अष्टांग योग यांचा समन्वय किती प्रभावी ठरतो हे मॅडमच्या अनुभवातून आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग त्यांच्याशीच आता गप्पा मारूया. मॅडम, कोणत्या प्रकारच्या व्याधींवर फिजिओथेरपी विशेष परिणामकारक ठरते? आधी सर्वप्रथम नमस्कार सगळ्या श्रोत्यांना, माझा नमस्कार. आणि आकाशवाणीला खूप खूप धन्यवाद हा प्लॅटफॉर्म मला नॉलेज शेअर करण्यासाठी दिल्याबद्दल. आणि तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याआधी मी फिजिओथेरपी नेमकं काय हे जरा एक ब्रीफ सांगायचा प्रयत्न करते. फिजिओथेरपी म्हणजे बेसिकली फिजिकल थेरपी, म्हणजे ज्या फील्डमध्ये फिजिकल एक्सरसाइज हा एक ट्रीटमेंटचा प्रकार असतो. आम्ही औषधं वापरत नाही, पण फिजिकल एक्सरसाइज कुठलेही व्याधींवरती त्या प्रकारचे त्या जॉईंट्सला आणि मसल्सला स्ट्रेंथन करायला म्हणा, किंवा जे दुखत असतं ते पेन फ्री करण्यासाठी आम्ही एक्सरसाइज देतो, ते म्हणजे फिजिओथेरपिस्ट. तर त्या फिजिओथेरपीमध्ये आम्हाला एक्सरसाइजसाठी मसल जॉईंट्स किंवा बोन्सचा हा पुरेपूर नॉलेज असतं. हे 4 वर्ष आम्ही त्याचं शिक्षण घेतो म्हणून. आणि त्याच सोबत मला योगाची आवड असल्या कारणाने मी योगाचं सर्टिफिकेशन केलं. ओके. म्हणून तुमचा प्रश्न जो आहे त्यासाठी मी म्हणेन की कुठल्याही व्याधीवर, म्हणजे अगदी मानेचं दुखणं जे आता फार फेमस आहे, स्पॉन्डिलायसिस म्हणा किंवा स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणा, त्यासाठी, किंवा फ्रोझन शोल्डर, गुडघ्याचा प्रॉब्लेम म्हणजे अर्थरायटिस, किंवा अगदी आजकाल लोकांची टाचही दुखते, काय काहींना ज्यांना उभं राहण्याची जास्त सवय असते, किंवा अगदी बेसिकली हाऊसवाईफ, तिला सुद्धा टाचा दुखण्याचा हा खूप मोठा आता प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि तो सीझनल जास्त असतो. तर त्यामध्ये सुद्धा आम्ही प्लॅन्टर फेशियाटिस ज्याला म्हणतो, हा एक आजार आहे. थोडासा आजार म्हणण्यापेक्षा इट्स काइंड ऑफ अ डिफॉर्मिटी. पण त्या डिफॉर्मिटीला सुद्धा फिजिओथेरपीमध्ये आमच्याकडे एक्सरसाइजेस असतात, ज्यामुळे प्लांटर फेशिया जो एक आपल्या मसल सारखाच एक भाग असतो त्याला आम्ही निरोगी करण्यात मदत करतो. अच्छा मॅडम, मला एक विचारावंसं वाटतं की कंबरदुखी, मणक्याचे विकार हे कॉमन आपल्याला आढळतात सगळीकडे. त्यासाठी काही खास सल्ला तुम्ही द्याल का? आता तसं बघितलं तर तुम्ही म्हणालात तसं की इतकं टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, किंवा लोकांचे जॉब्स इतके हाय एंड जॉब्स झालेले आहेत, कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणा, किंवा इव्हन डॉक्टर्स जे सर्जन्स आहेत जे तासनतास सर्जरी करतात, किंवा गृहिणी, सगळ्याच फील्डमध्ये आपण बघितलं गेलं तर मसलची जी ताकद आहे, स्नायूंचा जो बळकटपणा आहे तो कमी व्हायला लागलाय. म्हणून कंबरदुखी आजकाल फार अगदी कमी वयात सुद्धा सुरू व्हायला लागली. आणि त्याचं बेसिक कारण ती स्ट्रेंथच असते. म्हणजेच काय तर आपल्या स्नायूंचा बळकटपणा. तर स्नायूंचा म्हणजे पाठीच्या स्नायू तसे मोठेही असतात आणि खूप मजबूतही असायला हवेत. तर त्यासाठी आम्ही फिजिओथेरपी करतो. तर पेनमध्ये म्हणजे दुखणं घेऊन जर एखादा पेशंट आला, व्याधी घेऊन आला, तर मग आधी त्याचं पेन कमी करणं. आमच्याकडे इलेक्ट्रोथेरपी नावाचा सुद्धा एक प्रकार आहे फिजिओथेरपीमध्ये, जे मशीन लावून आम्ही थोडंसं त्यांचं दुखणं कमी करतो. आणि मग जसं त्यांचा पेनची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते, तीव्रता कमी व्हायला लागते, तेव्हा आम्ही त्यांना हळूहळू एक्सरसाइजकडे वळवतो, ज्यामुळे ते दुखणं परत फिरून येऊ नये. त्यावेळेस पुरतं ते कमी होतं. पण एकदा इलेक्ट्रोथेरपी बंद केली
की ते परत फिरण्याचेही तेवढेच चान्सेस असतात. अच्छा. म्हणून त्याच स्नायूंचा बळकटपणा मेंटेन करायचा किंवा वाढवायचा, हां. त्याने आम्ही एक्सरसाइज देतो. बरोबर. मॅडम, फिजिओथेरपी ह्या तुम्ही प्रोफेशन निवडलं, हो पण योगाची तुम्हाला खूप आवड आहे पहिल्यापासून. हो. त्यामुळे तुम्ही अष्टांग योगाकडे कसे काय वळलात? योगाची आवड मला लहानपणापासूनच होती. म्हणजे ते मला मोटिवेशन माझ्या आजोबांकडनं मिळालं होतं. ते योग करायचे, त्यामुळे मला ही योगाची आवड आधीच होती. त्याचमुळे मी प्रोफेशनही असाच निवडला ज्यामुळे मला उपयोग करता येईल योगाचा बरोबर. दुसऱ्यांना बरं करण्यासाठी, हां. म्हणून फिजिओथेरपी. आणि मग त्यानंतर मी माझं इंटरनॅशनल सर्टिफिकेशन कंप्लीट केलं अष्टांग विन्यासा योगमध्ये. वा. म्हणजे आता माझ्याकडे अष्टांग विन्यासा योग टीचरचं ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे. ओके. म्हणून ते आता जसं मी म्हटलं आधी, फिजिओथेरपी म्हणजे फिजिकल थेरपी, म्हणजे एक्सरसाइज. पण आपले सगळे एक्सरसाइज हे पूर्वांपार पतंजली योग सूत्रावरच अवलंबून आहेत. हां. म्हणजेच काय तर व्यायाम. बरोबर. आपल्या इंडियामध्ये व्यायाम हा फार पूर्वांपार चालत आलेला आहे. तो आत्ताचा मॉडर्न टेक्नॉलॉजी मधला नाहीये. करेक्ट. पण त्यामुळेच ते योग हे परत रिवाईव्ह करणं हे आपलं खूपच जास्त आपल्याला फायदेमंद पण ठरतं. आणि योग हा खूप मोठा वास्ट नॉलेज आहे. तर आसनांशीच निगडीत नाही, पण अगदी निरोगी शरीर आणि मन हे ठेवण्यासाठी हे आपण सगळेच ऐकतो की योगच महत्वाचा असतो. नक्कीच. म्हणून त्यामध्ये मी सर्टिफिकेशन घेतलं आणि मग त्याप्रमाणे मी पुढे माझ्या स्टुडंट्सला किंवा माझ्या पेशंट्सला तशी ट्रीट करते. मॅडम, अष्टांग योग म्हणजे नक्की काय, किंवा त्याची मूलभूत अंग कोणती, किंवा अष्टांग योग आणि इतर योग प्रकारांमध्ये नक्की काय फरक आहे? योगामध्ये बेसिकली 3 प्रकार असतात. एक अष्टांग योग, एक हठयोग आणि एक विन्यासा योग. सो ते 3 प्रकार, हे तिन्ही प्रकार मी म्हटलं तसं आपले पतंजली जे फादर ऑफ योग म्हटलं जातं त्यांच्याच सूत्रांवरती अवलंबून आहेत हे तिन्ही प्रकार. आता हठयोग म्हटलं आणि अष्टांग योग म्हटलं, सगळ्यांमध्ये आसनं ही सेमच असतात. फक्त अष्टांगमध्ये स्ट्रेंथचा वापर जास्त केला जातो. शरीरातली आतली स्ट्रेंथ रिडिस्कवर करणे ती प्रत्येकामध्ये असते, पण ती डिस्कवर करणे किंवा ती एनहॅन्स करणे, वाढवणे, ह्याचा अष्टांगमध्ये जास्त रोल असतो. मॅडम, तुम्ही चिपळूणमध्ये आनंदमय योगा स्टुडिओ चालवता. हो. मग तिथे तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना किंवा तुमच्याकडे येणारे जे आजारी व्यक्ती असतील त्यांना कशा प्रकारची ट्रीटमेंट देता तिथे, किंवा त्यांचे कोणत्या प्रकारचे एक्सरसाइज घेता? म्हणजे मोटिव्ह काय आहे तुमचा त्या स्टुडिओचा? योगा स्टुडिओचा माझा आनंदमय योगा स्टुडिओ, हे नावही आनंदमय त्यामुळेच ठेवलेलं आहे. कारण योग हे फक्त आसनांपर्यंत मर्यादित नाहीये. योग म्हणजे आता मी म्हटलं तसं अष्टांग, हठ, विन्यासा. त्याचं असं आहे की अष्टांग योगामध्ये 8 अंग असतात योगाचे. त्यामध्ये आसनं हा 3ऱ्या क्रमांकावर जातो. पहिलं असतं यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, आणि बाकीचं जे असतं ते तुमच्या समाधीकडे, म्हणजे टू बी डिटॅच फ्रॉम द युनिवर्स. अच्छा. आणि अटॅच टू द सुपर सोल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो परमात्मा. परमात्म्याशी कनेक्ट होण्याचा हा मार्ग आहे. पण त्यासाठी मी म्हटलं तसं फक्त आसनं म्हणजे अष्टांग योग नाही. यम नियम म्हणजे तेवढंच की डिसिप्लिन्ड लाईफ. त्यामुळे योगा स्टुडिओचा तो नाव ठेवण्याच्या मागे तोच अर्थ होता की जेव्हा तुम्ही योग करायला लागतात तेव्हा तुम्ही हे जे सुपरफिशियल इमोशन्स आपण म्हणतो, म्हणजे राग, द्वेष, ईर्षा, ज्याला आपण फिअर, एन्झायटी, डिप्रेशन, ह्या सगळ्याचे आत्ताचे जे सगळे व्याधी, मानसिक व्याधी आलेल्या आहेत, त्या कुठेतरी इनसिक्युरिटीज, तुमच्या मनातल्या सगळ्या इनसिक्युरिटीज असतात, त्या तुम्हाला हावी होतात. त्या हावी होऊ नये आणि आतली हॅपीनेस पण म्हणतो की आपल्याला सुखी समृद्ध जीवन हवं, पण ते आरोग्यापासून सुरू होतं. बरोबर. आणि मग येतो तो आनंद. तर आधी आपली ही इम्प्युरिटीज आपल्या बॉडीमधली, आपली माइंडमधली, मनातली ही बाहेर काढणं, त्यामध्ये अष्टांगाचा खूप मोठा हात असतो. मी म्हटलं तसं ब्रीद वर्क म्हणजे आपला श्वास आसनांशी कनेक्ट करणे, मग तो एक पूर्ण 1 तास किंवा 1.5 तासाचा तो अख्खा एक सेशन करणे. त्यामध्ये आपलं कितीही म्हटलं, कितीही कोणी माणूस अगदी टेन्शनमध्ये आलेला असेल किंवा खूप प्रॉब्लेम्सची फेस देत असेल, तरी पण ती व्यक्ती योगा करताना किंवा अष्टांग योग करताना कुठल्याही दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष त्याचं जाऊ शकतच नाही. म्हणजे काय, तुमचं कॉन्सन्ट्रेशन फक्त आणि फक्त तुमच्या शरीराकडे राहतं, फक्त तुमच्या श्वासोश्वासाकडे राहतं, आणि मग सुरू होतो तो तुमचा कंट्रोल ऑफ द माइंड. ओके.
आणि मग तुम्ही जातात हळूहळू दुसऱ्या स्टेपकडे, ते म्हणजे प्राणायामकडे. म्हणून आसनं हा एक वन ऑफ द वेज ऑफ अष्टांग आहे. तिसरा स्टेप अष्टांगमध्ये, 8 अंगातल्या अष्टांगमध्ये. आणि म्हणून योगा स्टुडिओला माझ्याकडे येताना मी नेहमी वेट लॉस ते मी तरी फोकस करत नाही. मी त्यांना हे सांगते की ही एक जर्नी आहे, जर्नी फ्रॉम विदिन. तुमचा आतला प्रवास, मग आतली इम्प्युरिटी बाहेर करणं आणि मग ऑटोमॅटिकली वेट लॉस हा होतोच. कारण एक्सेस वेट इज इक्वल टू टॉक्सिन, तुमच्या बॉडीमधली इम्प्युरिटी, इम्प्युअर वेट. ते तुम्ही लक्ष जरी नाही दिलं तरीही ते आसनं करताना आपोआप तुम्ही एका व्यवस्थित टोन्ड बॉडीमध्ये येण्यात खूप मदत होते. म्हणून माझ्या योगा स्टुडिओचा मोटिवेशन एवढाच आहे, जो नाव आहे ते आनंदमय. आता तुम्ही बोलता बोलता प्राणायाम बद्दल बोललात. प्राणायाम, मेडिटेशन यांचा आपल्या आरोग्यासाठी कसा उपयोग होतो? प्राणायाम आणि मेडिटेशनचा आत्ता जर म्हणायला गेलं तर सगळ्यांना एकच माहिती असतं की प्राणायाम म्हणजे एक नाकपुडीतनं श्वास घ्यायचा, दुसऱ्यातनं सोडायचा, बरोबर. किंवा मेडिटेशनचं आपण म्हणायला गेलं तर सगळ्यांना असं वाटतं हा रागावर कंट्रोल करता येतो मेडिटेशन केल्याने. किंवा अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर माणूस अतिशय शांत होतो, बरोबर आहे. हीच तुम्हाला सुद्धा परिभाषा माहीत असेल. पण प्राणायाम असे हे 2 वेगळे शब्द आहेत. अष्टांगमध्ये आम्ही जेव्हा शिकतो तेव्हा प्राण म्हणजे एअर आणि एअर म्हणजे ऑक्सिजन आपल्यासाठी, बरोबर आहे. आपण ऑक्सिजनच आत घेतो. तर प्राण तेच म्हणजे लाईफ, त्याच ऑक्सिजनच्या कणांवरती आपण आपली लाईफ बेस्ड आहे. आयम म्हणजे ती आत घेणे. सो ऑक्सिजन आत घेणे हे प्राण आयम. आणि त्यांनी जी सुरुवात होते आतमध्ये प्रोसेस, म्हणजे थोड्यात अगदी सायंटिफिकली म्हटलं गेलं की आपण नाकाने श्वास घेतला, तो आपल्या फुफ्फुसात गेला आणि मग तो आपण बाहेर काढला, बरोबर. पण प्राणायाममध्ये आमच्या अष्टांगमध्ये पद्धती आहेत. मग त्याच्यात तुम्ही सगळ्यांना थोडीशी नावं तर माहितीच असतील, अनुलोम विलोम, सूर्यनाडी, चंद्रनाडी, बरोबर. पण हे सगळे जे श्वासाचे टेक्निक्स आहेत, घेण्याचे पद्धती आहेत, त्या म्हणजे बेसिकली आपल्या 3 नाड्या, त्याही तुम्ही सगळ्यांनी ऐकल्या असतील काय काय लोकांनी, इडा, पिंगळा, सुषुम्ना. आयुर्वेदामध्ये ज्या 3 नाड्या असतात, उजवी बाजू, डावी बाजू आणि मधली बाजू. प्राणायामने म्हणजे प्राणायामने या नाड्या एकत्रितपणे सिंक्रोनाइज्ड वेने हार्मोनियसने काम करावं. अच्छा, त्यासाठी हे केलेलं आहे प्राणायाम. मग सूर्य नाडी म्हटली तर उजवी बाजू किंवा चंद्रनाडी म्हटली तर डावी बाजू. पण अनुलोम विलोम म्हटलं तर ऍक्च्युली अनुलोम आणि विलोम हे वेगवेगळे टेक्निक आहेत. अच्छा, अनुलोम म्हणजे उजव्या साईडने श्वास घेणे, विलोम म्हणजे डाव्या साईडने, असं काय कायना थोडासा एक गैरसमज असतो. तसं नाहीये ते. अनुलोम थोडा वेगळा आहे, विलोम थोडा वेगळा आहे. बरं, अष्टांगमध्ये खरं तर 2 प्रकारचे ब्रीदिंग असतात. एक ऍक्टिव्ह ब्रीदिंग असते आणि एक पॅसिव्ह ब्रीदिंग असते. ऍक्टिव्ह ब्रीदिंग मध्ये ऍक्च्युली बॉडीमधलं फॅट आपण म्हणतो बर्न आउट व्हायला खूप मदत होते ऍक्टिव्ह ब्रीदिंगने. कारण त्यावेळेस ऍक्टिव्ह ब्रीदिंगने आपलं जे यकृत म्हणजे लिव्हर असतं ते फॅट स्टोअर काढायला सुरुवात करतं, जे एकदम आतपर्यंत राहिलेलं आहे ते. म्हणजे नुसतं श्वास घेण्याच्या टेक्निकने सुद्धा तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. पॅसिव्ह ब्रीदिंग म्हटलं तर तिथे येतो माइंडफुलनेस, ज्याला आम्ही माइंडफुलनेस म्हणतो. ते आहे माइंड कंट्रोलिंग. कंट्रोलिंग म्हणजे काय, बेसिकली टू गेट टू नो टू युअर सेल्फ. स्वतःला स्वतःचीच ओळख करून द्या. तेव्हा आपले आतले जे काही डीप सिटेड इमोशन्स असतात, काही दाबलेले इमोशन्स, दाबलेल्या भावना असतात, त्या पहिल्या बाहेर येतात. मग ते इम्प्युअर भावना बाहेर गेल्यानंतर मग सुरू होतात त्या प्युअर भावना, बरोबर. म्हणून प्राणायाम म्हटलं की हे श्वासाचे खूप 8 ते 10 प्रकार आहेत करायचे. मग आधी उजवी बाजू क्लीन करायची, मग डावी बाजू क्लीन करायची, मग उजव्यातनं डावी बाजू सर्क्युलेट होण्यात मदत होते. तसंच सिमिलरली वाईस वर्सा, डावी टू उजवी बाजू. आणि मग जो आपला ऍक्टिव्हेट होतो तो असतो सुषुम्ना नाडी, जी मधली नाडी असते. अच्छा, आणि ही आपली कनेक्टेड असते स्पायनल कॉर्ड, आपला मणका, बरोबर. त्यातनं जे एक प्रकारचं फ्लुइड असतं, ज्याला आम्ही सायंटिफिक भाषामध्ये सेरिब्रो स्पायनल फ्लुइड म्हणतो, ते अजून जास्त ऍक्टिव्हेट होतं, कारण का तेच असतं कॅरियर ऑफ ऑक्सिजन. अच्छा, जे मसलपर्यंत, नर्व्सपर्यंत पोचवणारं असतं. आणि ब्रेन. तर हे सगळं एकत्रित करणं त्याला म्हणतात प्राणायाम आणि मेडिटेशन. अच्छा, बरं, मेडिटेशनमध्ये मला सांगायला आवडेल, बऱ्याच ठिकाणी मेडिटेशन करताना कोणी काही सांगतं की एक असा सीन
इमॅजिन करा किंवा एखादी चांगली जागा इमॅजिन करा. मेडिटेशन म्हणजे ते नाहीये. मेडिटेशन म्हणजे तुम्ही रिअल वर्ल्डला जास्त कनेक्ट करा. बी कनेक्टेड टू द प्रेझेंट. डू नॉट इमॅजिन किंवा डू नॉट गो टू द पास्ट. ओके. आपल्या भूतकाळात जाऊ नका आणि भविष्यकाळाला आपल्या मनात सजवू नका. पण तुमचा तो क्षण, ज्या क्षणी तुम्ही बसलाय तो क्षण तुम्ही किती जास्त चांगला अनुभवताय, ते आहे मेडिटेशन. अच्छा. म्हणून आधी प्राणायाम केल्यानंतर जेव्हा आपला ऑक्सिजनचा संचार जास्त होतो, कलेक्टिव्हिटी जास्त होतो, आपल्या फुफ्फुसात किती जास्त वाढतो, त्यांनीच ती आहे ती पॉझिटिव्हिटी. पॉझिटिव्हिटी म्हणून होत नाही. आपण जेव्हा ऑक्सिजनचा लेवल आपल्या बॉडीमध्ये वाढवतो, ऑटोमॅटिकली तुम्ही प्रत्येक सिनेरिओला किंवा प्रत्येक तुमच्या लाईफच्या सिच्युएशनला एका चांगल्या नजरेने बघायला सुरुवात. आपल्या बॉडीमध्ये सगळ्यांमध्ये एक ऑक्सिटोसिन नावाचा हॉर्मोन असतो, सिरोटोनिन हा पण एक हॉर्मोन असतो. या 2 हॉर्मोनचं काम असतं आपल्याला फील गुड फॅक्टर देणं. अच्छा. की सगळं ठीक होईल. जसं 3 इडियट्सच्या मूवीमध्ये ऑल इज वेल आहे, ती ऑल इज वेलची भावना येणं की कितीही कठीण परिस्थिती आहे, कितीही प्रॉब्लेम्स चालू आहेत, तरी पण यातनं काहीतरी मार्ग निघेल किंवा अगदीच निघाला नाही तरी तो आपोआप सोल्युशन मला काही दिवसात तरी मिळेल, ही भावना येणं ऑक्सिजनने येते. अच्छा. म्हणून अगदीच काही नाही केलं तरी माझं तरी सगळ्या श्रोतांना, सगळ्या लिसनर्सला एवढंच असेल की काही नाही तरी शांत बसून फक्त श्वास घ्या आणि अगदी दीर्घपणे सोडा. त्यानेच तुम्हाला कुठलेही औषधं, कुठलेही म्युझिक, कुठलंही वेगवेगळ्या थेरपीज किंवा आजकाल लोक म्हणतात ना, मला हे टेन्शन आलं की मला काहीतरी खायचं असतं किंवा बायकांना ते जास्त असतं की चॉकलेट खायचं किंवा आईस्क्रीम खायचं. हे यातलं काहीही पळवाटा तुम्हाला शोधायला लागणार नाही. बरोबर. जस्ट टेक इन युअर ऑक्सिजन आणि ब्रीद आउट. ओके. म्हणून माझं सगळ्यांना सजेशन असं असेल की निदान 5 मिनिटं दिवसाचे, आणि बरं ते कधीही, असं नाही की सकाळी उठूनच करायचं आहे किंवा खाली पोटच करायचं आहे, तुम्ही जेवल्यानंतर करू शकत नाही, असं नसतं. बरोबर. कारण ब्रीथ तर तुम्ही प्रत्येक क्षण जोपर्यंत अलाईव्ह आहात, जिवंत आहात, तुम्ही ब्रीथ करताय. करेक्ट. मग कुठेतरी शांत बसून मोजून 8 श्वास आत घ्या, 8 श्वास बाहेर सोडा. वा, किती सोपं सांगितलं मॅडम सोपं तुम्ही. आहे. मॅडम, जाता जाता शरीर आणि मनाचं आरोग्य टिकवण्यासाठी आमच्या श्रोत्यांना काय सल्ला द्याल? आता सगळे अगदी फास्ट पेस्ड आयुष्य जगतायत. बरोबर. फार धकाधकीचं. जर अगदी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आहेत तर त्यांचं तर दिवस कुठे संपतो तो त्यांनाही कळत नसेल. बरोबर. आणि ते म्हणत असतील की हे एवढं सगळं चांगलंच आहे ऐकायला, पण हे करायला वेळ कुठे आहे. तर आता मी मगाशी सांगितलं तसंच की अगदीच आसनांना 1 तासही काढणं शक्य नसेल तरी पण एक आसन आहे जे तुम्ही, खरं तर 2 आसनं आहेत जी तुम्ही दिवसभरात करू शकता. एक आहे सुखासन आणि एक आहे वज्रासन. हे सुखासन म्हणजे काय, तर फक्त मांडी घालून बसणे. बरोबर. ज्या स्त्रिया आहेत त्यांनी आधी डावी टाच आत घेऊन त्याच्या पुढे उजवी टाच घेऊन बसणे. पुरुष आहेत त्यांनी उजवी टाच आत घेऊन डावी टाच पुढे करून बसणे. हे सुखासनच्या पोझिशनने तुमचे जे चक्रास, आता अष्टांगमध्ये आपण हे बोललो नाही, पण 7 चक्रास जे बॉडीमध्ये असतात त्याचे जे खालचे 3 चक्रास असतात, म्हणजे खरं तर मुळात ते पहिले असतात, पहिले 3 चक्रा, ते अलाइन व्हायला मदत होते. अलाइन म्हणजे काय, तर एकमेकांना कनेक्ट व्हायला सुरुवात होतं आणि त्यानेच तुमचं अर्धअर्धी जे टेन्शन असेल किंवा कंबरदुखी सुद्धा असेल तरी सुद्धा ती कमी होण्यात खूप मदत होते. खाली बसा, जितकं खाली बसता येईल बसा. पण आता लोक काही म्हणतील की आम्ही कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहोत, हे सुखासन कुठे खाली बसणार ऑफिसमध्ये. खुर्चीत तुम्ही मांडी घालू शकता. मांडी घालणं हे सगळ्यात पहिली स्टेप आहे टू गेट कनेक्टेड टू युअर सेल्फ, स्वतःशी कनेक्ट होणं. तर हा एक सुखासन आसन तुम्ही करू शकता. आणि कुठल्याही जेवणानंतर, म्हणजे अगदी ब्रेकफास्ट बाहेर घेत असाल तरी सुद्धा, नाश्ता बाहेर घेत असाल, जेवण बाहेर घेताय, तर खुर्चीवर सुद्धा वज्रासन म्हणजे पाय मागे घेऊन बसणे आणि आपल्या टाचेवर बसणे. आणि ज्यांची गुडघेदुखी आहे तेही वज्रासन करू शकतात. ते म्हणजे आपण जेव्हा गुडघ्यावर येतो तेव्हा मांडी आणि पोटऱ्यांमध्ये एखादी उशी घेणं किंवा टॉवेलची घडी घेणं, त्यांना सुद्धा वज्रासन करणं सोपं होतं. 1 मिनिटं तरी वज्रासनात बसू शकतात. म्हणजे मोजून कोणीही जेवल्यानंतर अर्धा मिनिटं जरी वज्रासनात बसलं तरी त्याला खूप फायदा होऊ शकतो. बरोबर. आणि तुमचं डायजेशन पॉवर सुधरेल. अच्छा. मुळात डायजेशन पॉवर सुधारली तर अर्धार्धिक शरीराचे सगळेच व्याधी थांबतात. आणि झोपताना
झोपताना सगळेच सांगतात, आता नवीन आलंच आहे की 1 hour बिफोर बेड टाईम तुम्हाला मोबाईल हा साईडला ठेवायचा आहे. मोबाईल, लॅपटॉप, तोच स्क्रीन टाईम बंद करताना डोळे बंद करा आणि बस स्वतःशी कनेक्ट व्हा. फक्त श्वास घेताय आणि तोंडावाटे श्वास सोडताय. हा अगदी तुम्ही कितीही वेळा 2 पासून सुरू करा, 4, 5, 6, 8, 12. मग तुम्ही कधी तुमच्यामध्येच इतके कॉन्सन्ट्रेशन करायला सुरुवात कराल आणि त्यांनी तुमचा दुसरा दिवस खूप जास्त प्रोडक्टिव्ह होऊ शकतो. तर अगदीच कोणाला वेळ मिळत नसेल तरी शरीर आणि मनाचं स्वास्थ्य ह्या 3 बेसिक गोष्टीने सुद्धा तुम्ही खूप इम्प्रोवाइज करू शकता. थँक्यू मॅडम, तुम्ही Most इथे आलात welcome. आणि आमच्या श्रोत्यांना खूप छोट्या छोट्या पण छान टिप्स दिल्यात ज्या त्यांना नक्की उपयोगी होतील. तर आकाशवाणी परिवारातर्फे मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमातून आता निरोपाची वेळ झाली आहे. तर मी वैष्णवी आता आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं झालं, जशी अमृताची धारण माझा सोन्याचा संसार. शरीर आणि मनाचं आरोग्य जपणारा कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य. माझ्या घराचं गोकुळ